चला तर मुलांना आपण काय शिकत होतो तर सॉंग्स ऑफ हॅपीनेस हे आपण काय केलेलं आहे इथे आपण लर्न केलेलं आहे म्हणजेच त्याचं स्पष्टीकरण घेतलेलं आहोत मुलांना. तर बघा इथे काही ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून सुद्धा आपण सॉंग्स ऑफ हॅपीनेस हे जी काही कविता आहे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने काय करणार आहोत मुलांना तर बघणार आहोत. बघा आपण काही ॲक्टिव्हिटीज सुद्धा घेणार आहोत. कसल्या मुलांना सॉंग्स ऑफ हॅपीनेसच्या काही इथे ॲक्टिव्हिटीज घेऊन हे जे सॉंग्स ऑफ हॅपीनेस आहे ते आणखी चांगल्या पद्धतीने आपण काय करणार आहोत मुलांना समजून घेणार आहोत. तर बघूया काही ॲक्टिव्हिटीज. बघा मुलांना इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, काही इथे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न आपण इथे काय करणार आहोत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुम्ही सगळेजण रेडी आहात मुलांना. तर बघूया काही प्रश्न इथे बघूया. When you are happy and you know it. बघा मुलांना आपण हे गाण्याच्या स्वरूपात सुद्धा बोललेलो काय आहे मुलांना. When you are happy and you know it, dash your hands. काय सांगितलेलं आहे मुलांना की जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा आपण काय करत असतो मुलांना. बघा पुन्हा एकदा प्रश्न आपण बघूया. When you are happy, when you are happy and you know it, dash your hands. बघा तर मुलांना इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की हा एक आपल्याला इथे क्वेश्चन केलेला आहे आणि त्याचे आपल्याला किती आन्सर किती ऑप्शन दिलेले आहेत तर 2 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन बघा मुलांना टॅप TAP टॅप आणि दुसरा ऑप्शन बघा मुलांना काय दिलेला आहे क्लॅप CLAP क्लॅप. हा आपल्याला दुसरा ऑप्शन दिलेला आहे मुलांना. तर सांगा पाहू हे जे काही 2 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी आपला कुठला बरं राईट ऑप्शन असणार आहे. काय आपलं इथे उत्तर असणार आहे आन्सर असणार आहे सांगा पाहू मुलांना. बघा पुन्हा एकदा वाचूया. When you are happy and you know it, dash your hands. आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत बघा टॅप आणि क्लॅप. काय आहे सांगा पाहू मुलांना आन्सर. हां अगदी बरोबर कुठला क्लॅप. बघा बरोबर आहे का मुलांना. हो व्हेरी गुड. आपलं ऑप्शन कसं असणार आहे मुलांना अगदी बरोबर आहे. काय आहे मुलांना बघा क्लॅप हे आपलं काय आहे आन्सर आहे. पुन्हा आपण एकदा वाचूयात. When you are happy, when you are happy and you know it and you know it, clap your hands. क्लॅप युअर हँड्स. क्लॅप हे जे आपलं उत्तर आहे मुलांना ते अगदी कसं आहे अगदी बरोबर आहे. तर बघा हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला समजलेला आहे. तर आता आपण काय करूया पुढचा प्रश्न घेणार आहोत. बघा मुलांना आपल्याला दुसरा इथे कुठला प्रश्न विचारलेला आहे तर अँड यू नो अँड यू रिअली वॉन्ट टू डॅश इट. काय आहे मुलांना आपला दुसरा जो क्वेश्चन्स आहे तो काय आहे मुलांना बघा अँड यू रिअली वॉन्ट टू डॅश इट. तर आपल्याला इथे सुद्धा काय दिलेले आहेत 2 पर्याय दिलेले आहेत 2 ऑप्शन दिलेले आहेत. कुठले मुलांना बघा सी शो. पहिला आपला जो काही ऑप्शन आहे तो आहे सी आणि दुसरा ऑप्शन आहे मुलांना शो. तर याचं उत्तर काय बरं असणार आहे मुलांना कुठला आपला ऑप्शन याच्यापैकी बरोबर असणार आहे. पुन्हा एकदा आपण प्रश्न वाचणार आहोत बघा. अँड यू रिअली वॉन्ट and you really want to dash it. 2 जे आपल्याला इथे पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे मुलांना SEESEE आणि दुसरा आहे मुलांना SHOW शो. तर ह्या 2 पर्यायापैकी कुठला जो ऑप्शन आहे तो आपला राईट असणार आहे मुलांनो सांगा पाहू. आपण आता मागेच काय केलेलं आहे स्पष्टीकरण दिलेलं आहे या पोएमचं. तर काय बरं असणार आहे मुलांनो. हां अगदी बरोबर काय असणार आहे मुलांनो शो. आपण काय करणार आहोत आता शो वरती क्लिक करणार आहोत. बघा मुलांनो आपला आन्सर बरोबर आला आहे का. हो व्हेरी गुड. अगदी आपला आन्सर कसा आलेला आहे अगदी बरोबर आलेलं आहे. अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट हे काय असणार आहे आपल्या मुलांनो बरोबर ऑप्शन असणार आहे. तर मुलांनो आपण पुढचं सुद्धा प्रश्न घेणार आहोत. बघा इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला की रायमिंग वर्ड फॉर क्लॅप.
आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे की रायमिंग शोधायचं आहे. म्हणजेच काय की हे जे काही क्लॅप आहे त्यालाच मिळता जुळता जो वर्ड्स आहे तो आपल्याला काय करायचा आहे इथे शोधायला सांगितलेला आहे. बघा 2 ऑप्शन आपल्याला इथे सांगितलेले आहे, त्यापैकी आपलं काय असणार आहे, एक उत्तर, एक ऑप्शन जे आहे ते आपलं इथे बरोबर असणार आहे. पहिलं बघा मुलांना काय आहे स्लॅब आणि दुसरे काय आहे मुलांना पॉप. बघा पहिलं असणार आहे स्लॅब आणि दुसरा असणार आहे मुलांना पॉप. तर मला सांगा क्लॅपचं रायमिंग काय असेल, त्याला मिळतं जुळतं असं कुठलं रायमिंग असेल बरं? अगदी बरोबर, कुठलं असणार, स्लॅब हे असणार. आपण त्याच्यावर काय करणार आहोत मुलांना, टिक करणार आहोत. बघा आपलं आन्सर कसं आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजेच रायमिंग वर्ड फॉर क्लॅपचं जे काही आपलं आन्सर आहे ते काय आहे मुलांना, स्लॅब. रायमिंग काय आहे मुलांना क्लॅपला, तर स्लॅब हे आहे. ठीक आहे मुलांना, आता हे झालं आहे आपलं अगदी व्यवस्थित आणि राईट आन्सर. आता आपण काय करणार आहोत, पुढचा सुद्धा क्वेश्चन बघणार आहोत. बघा मुलांना पुढचा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, डॅश युअर वे होम, डॅश युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे. काय आहे मुलांना आपला क्वेश्चन, डॅश युअर वे होम, डॅश युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे. बघा मुलांना आपल्याला 2 ऑप्शन इथे दिलेले आहेत. कुठले आहेत ते, डान्स आणि सिंग. काय आहेत मुलांना, डान्स आणि दुसरं आहे आपलं सिंग. तर सांगा पाहू मुलांना ह्या 2 ऑप्शनपैकी आपलं कुठलं राईट आन्सर असणार आहे, डान्स असणार आहे की सिंग असणार आहे? बघा मुलांना नीट हा जो काही दिलेला क्वेश्चन आहे तो तुम्ही काय करायचं आहे, रीड करायचा आहे, वाचायचं आहे, तरच तुम्हाला काय मिळेल मुलांना, योग्य ते आन्सर इथे मिळणार आहे. बघा मुलांना डॅश युअर वे होम, डॅश युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे. काय असणार आहे मुलांना, डान्स असणार आहे की सिंग असणार आहे? अगदी बरोबर, तुम्ही बरोबर बोलला आहात. काय असणार आहे मुलांनो, सिंग असणार आहे. बघूया आपण, चेक करूया. अगदी बरोबर, व्हेरी गुड. आपलं जे आन्सर आहे ते कसं आहे मुलांनो, अगदी बरोबर आहे. सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे. म्हणजेच आपलं जे काही आन्सर आपण इथे दिलेलं आहे ते कसं आहे, अगदी बरोबर आहे मुलांनो. आता असंच आपण काय करूया, पुढचा सुद्धा प्रश्न आपण बघणार आहोत मुलांनो. बघा मुलांनो आपल्याला काय प्रश्न विचारला आहे तो, डॅश एव्हरी माईल फॉर व्हेरेवर यू रोम. काय आहे मुलांनो, बघा डॅश एव्हरी माईल फॉर व्हेरेवर यू रोम. आपल्याला 2 काय दिलेले आहे, पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत. पहिला आपला ऑप्शन आहे स्माईल आणि दुसरा आपला ऑप्शन आहे मुलांनो लाफ. तर सांगा पाहू ह्या 2 पैकी आपलं ऑप्शन कुठलं राईट असणार आहे मुलांनो? बघा पुन्हा एकदा प्रश्न वाचा. काय आहे मुलांनो, डॅश एव्हरी माईल फॉर व्हेरेवर यू रोम. काय असणार आहे मुलांनो, स्माईल असेल की लाफ असेल? बघा स्माईल म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती काय असायला हवी मुलांनो, नेहमी स्माईल असायला हवी. आणि लाफ म्हणजे मोठमोठ्याने आपण हसायला हवे. तर सांगा बरं मुलांनो दोघांपैकी काय असेल? अगदी बरोबर, काय असेल मुलांनो, स्माईल असेल. आपण काय करूया, स्माईलवरती टिक करूया. आणि व्हेरी गुड, आपलं जे आन्सर आहे ते कसं आहे, अगदी आपण योग्य तो ऑप्शन इथे दिलेला आहे. बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे. इथे काय असणार आहे, स्माईल हा जो वर्ड असणार आहे तो अगदी कसा आहे आपला, बरोबर आहे. तर मुलांनो पुढचा प्रश्न सुद्धा आपण घेऊयात. बघा मुलांनो पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे, इट विल ब्राईटन युअर रोड. काय आहे मुलांना, बघा इट विल ब्राईटन युअर रोड, इट विल लाईटन युअर डॅश. काय सांगितलं आहे मुलांना, बघा प्रश्न नीट रीड करायचा आहे. इट विल ब्राईटन युअर रोड, इट विल लाईटन युअर डॅश. आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत मुलांना. बघा कुठले आहेत, लोड आणि मोड. सांगा पाहू मुलांनो याचं योग्य आन्सर काय असणार आहे. ऑप्शन 1 असणार आहे लोड की ऑप्शन 2 असणार आहे मोड? काय असेल सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर, काय असणार आहे, लोड असणार आहे. आपण काय करूया, ते देऊन चेक करूया, बघूया. व्हेरी गुड, आपला आन्सर कसा आहे मुलांनो, अगदी बरोबर आहे. कुठला आन्सर होता आपलं मुलांनो, तर लोड हे आन्सर अगदी आपलं कसं आहे, बरोबर आहे. बघा इट विल ब्राईटन युअर रोड, इट विल ब्राईटन युअर रोड, इट विल लाईटन युअर काय मुलांनो,
बरोबर. काय? लोड. म्हणजेच आपण कुठल्याही गोष्टीचं काय करायचं नाहीये, भार घ्यायचा नाहीये. कुठलीही गोष्ट आपण चिंतन करायची नाहीये. आपण काय करायचं आहे, आपल्यावरती जो काही ताणतणाव आहे, त्याचं जे भार आहे, जो लोड आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, हलका करायचा आहे, लाईटन करायचा आहे, कमी करायचा आहे मुलांनो. तर बघा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे, काही प्रश्न इथे आपण घेतलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या, अगदी बरोबर इथे तुम्ही काय केलेलं आहे, प्रश्नांची उत्तरे दिलेले आहेत मुलांनो. बघा, आपण सॉंग्स ऑफ हॅपीनेस ह्या ही जी काही पोएम आहे, त्या पोएमचे काय केलेलं आहेत, काही प्रश्न उत्तरे घेऊन आणखी सॉंग्स ऑफ हॅपीनेस हे समजून घेण्याचं काय केलेलं आहे मुलांनो, प्रयत्न केलेला आहे. पुढे सुद्धा काही स्पष्टीकरण आहे, ते सुद्धा आपण घेणार आहोत मुलांनो. बघा मुलांनो, आपण काय केलेलं आहे, सॉंग्स ऑफ हॅपीनेस हे लर्न सुद्धा केलेलं आहे, त्याची ॲक्टिव्हिटी सुद्धा घेतलेली आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे सॉंग्स ऑफ हॅपीनेस ही कविता समजून घेण्याचा. तर बघा मुलांनो, आता आपण काय करणार आहोत, गेम जो आहे, म्हणजेच खेळ जो आहे, त्या खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत आपण, तर सॉंग्स ऑफ हॅपीनेस ही जी पोएम आहे, कविता आहे, ती अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मुलांनो. तर बघा मुलांनो, आपण काय घेऊया, काही गेम घेऊया. बघा, इथे 5 प्रकारचे काय आहेत मुलांनो, तर गेम आहे. बघा, वेगवेगळ्या तुम्हाला इथे काय दिसतील मुलांनो, तर गेम दिसतील. तर मुलांनो, आपण काय करूया, आज एक गोष्टाच्या माध्यमातून, म्हणजे एक स्टोरीच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत मुलांनो, तर आपण सॉंग्स ऑफ हॅपीनेसचे काही क्वेश्चन जे आपल्याला विचारण्यात आलेले आहे, ते आपण काय करू, त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करणार आहोत मुलांनो. बघा, तर यापैकी आपण आधी काय करूया, ही जी स्टोरी आहे, कुठली मुलांनो, माकड आणि टोपीवाल्याची, यांच्या माध्यमातून आपल्याला जे काही क्वेश्चन करण्यात आलेले आहे, त्याचा आपण काय करू मुलांनो, आन्सर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा मुलांनो, हा एक गेम आहे जो आपण इथे खेळूया आणि सॉंग्स ऑफ हॅपीनेस ह्याची जी काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, त्याचा आन्सर देण्याचा आपण काय करणार आहोत मुलांनो, प्रयत्न करणार आहोत. बघा मुलांनो, आपल्याला पहिला क्वेश्चन काय विचारलेला आहे, व्हॉट एल्स कॅन यू डू वेन यू आर हॅपी. बघा मुलांना, काय आहे आपला प्रश्न, तर व्हॉट एल्स कॅन यू डू वेन यू आर हॅपी. याचे आपल्याला काय मुलांना 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिला ऑप्शन बघा मुलांनो, पहिला ऑप्शन काय असणार आहे, फाईट. दुसरा असणार आहे शाऊट आणि तिसरा आहे आपलं सिंग अँड डान्स आणि चौथा ऑप्शन असणार आहे आपल्याला क्राय. तर सांगा पाहू मुलांनो, हे जे काही 4 ऑप्शन आहेत आपल्या समोर, त्यापैकी हे जे आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, कुठला मुलांनो, की व्हॉट एल्स कॅन यू डू वेन यू आर हॅपी. जेव्हा तुम्ही हॅपी असता तेव्हा तुम्ही काय करणार आहात मुलांनो, फाईट करणार आहात, शाऊट करणार आहात, सिंग अँड डान्स करणार आहात, की क्राईंग करणार आहात, रडणार आहात. काय करणार आहात मुलांनो तुम्ही, अगदी बरोबर, तुम्ही काय करणार आहात, सिंग अँड डान्स करणार आहात. तर बघा, इथला कलर कुठला आहे मुलांनो, ब्लू कलर आहे. तर आपण ब्लू कलरवरती काय करूया, ब्लू टोपीवरती आपण काय करूया, टिक करूया. बघूया, अगदी बरोबर मुलांनो, तुमचं उत्तर कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. आपण जेव्हा हॅपी असू तेव्हा आपण काय करणार आहोत, सिंग अँड डान्स करणार आहोत. बघा, आता सेकंड जो क्वेश्चन आहे तो आपल्याला विचारलेला आहे, फाइंड द ऑड वन आउट. काय आहे आपल्या मुलांना, जो काही सेकंड आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे तो आहे फाइंड द ऑड वन आउट. याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे की कुठला वर्ड जो आहे तो या शब्दावलीमध्ये बसत नाहीये. तर बघा मुलांना, पहिला आहे हॅपी, दुसरा आपला ऑप्शन आहे क्राय, तिसरा आहे स्माइल आणि चौथं असणार आहे मुलांना लाफ. बघा बरं मुलांनो, हे जे काही 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, त्यापैकी कुठलं बरं आपलं अगदी योग्य असणार आहे, अगदी बरोबर असणार आहे. बघा मुलांनो, पुन्हा एकदा बघा, फाइंड द ऑड वन आउट. एक शब्द आपल्याला असा शोधायचा आहे जो ह्या शब्दावलीमध्ये बसत नाहीये. अगदी बरोबर, कुठला मुलांनो, क्राय, आम्ही रडणार नाही आहोत. त्याचा कलर कुठला आहे मुलांनो, अगदी बरोबर, ग्रीन आहे. म्हणजेच आपण ग्रीन टोपीवरती काय करायचं मुलांनो, टिक करायचे आहे आणि आपलं उत्तर कसं आहे, अगदी बरोबर आहे. पुढचं आपण घेणार आहोत बघा, सिंग युअर वे होम ड्राईव्ह द डॅश अवे. काय आहे मुलांनो, सिंग युअर वे होम ड्राईव्ह द डॅश अवे. आपल्याला किती ऑप्शन दिलेले आहेत, 4 ऑप्शन दिलेले आहेत, ते आपण बघूयात. शॅडोज,
दुसरा आहे कॅट्स, तिसरा आहे कार्स आणि चौथा आपल्याला आहे फिअर्स. तर बघा मुलांनो, ह्या 4 पैकी कुठलं ऑप्शन आपलं योग्य असणार आहे? बघा, सिंग युअर वे होम ड्राईव्ह द डॅश. अवे काय असणार आहे मुलांनो? ऑप्शन वाचा आणि मला आन्सर द्या बरं. अगदी बरोबर. काय असणार आहे? शॅडोज असणार आहे. आणि शॅडोजचा रंग, कलर कुठला आहे मुलांनो? रेड आहे. तर आपण रेड टोपीवरती काय करणार आहोत? टिक करणार आहोत. आणि आपला आन्सर कसा आहे? अगदी बरोबर आलेला आहे मुलांनो. आता पुढचा आपण क्वेश्चन बघूया. काय आहे पुढचा क्वेश्चन? इट विल डॅश युअर रोड. काय आहे मुलांनो? इट विल डॅश युअर रोड. इथे आपल्याला किती ऑप्शन दिलेले आहेत? तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. ते आपण बघूयात. पहिला आहे स्पॉइल, दुसरा आहे ब्रायटन, तिसरा आहे फ्लॅटन आणि चौथा आहे मुलांनो वायडन. तर सांगा पाहू, हे जे काही 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी योग्य अगदी राईट आन्सर आपलं काय असणार आहे? इट विल डॅश युअर रोड. काय मुलांनो, बघा ह्या 4 पैकी कुठला ऑप्शन अगदी राईट असणार आहे? अगदी बरोबर. कुठला मुलांनो? ब्रायटन. आणि त्याचा कलर आहे मुलांनो कुठला? ग्रीन. व्हेरी गुड. मग आपण त्याच्यावरती काय करणार आहोत? ग्रीन टोपीवरती टिक करूया. बघा, आपलं जे आन्सर आहे ते अगदी योग्य आलेलं आहे मुलांनो. म्हणजेच आपण तुम्ही अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे. तर आपण पुढचं सुद्धा काय बघूया? प्रश्न बघूया आणि अधिक समजून घेऊया. काय? तर सॉंग्स ऑफ हॅपीनेस ही पोएम. तर बघा मुलांनो, पुढे सिंग युअर वे होम ॲट द डॅश ऑफ द डे. काय आहे मुलांना आपल्याला प्रश्न विचारलेला? सिंग युअर वे होम ॲट द डॅश ऑफ द डे. आपल्याला इथे काय विचारलेलं आहे मुलांनो? 4 आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे. पहिला आहे बिगिनिंग, दुसरा आहे एंड, तिसरा आहे मिडल आणि चौथा आपला ऑप्शन आहे मुलांनो क्लोज. तर सांगा पाहू, या 4 ऑप्शनपैकी आपला जो काही ऑप्शन असणार आहे तो राईट कुठला असणार आहे मुलांनो? बघा, सिंग युअर वे होम ॲट द डॅश ऑफ द डे. कुठला ऑप्शन असणार आहे मुलांनो या 4 पैकी? अगदी बरोबर. कुठला? तर क्लोज. त्याचा रंग कुठला आहे मुलांनो? कलर कुठला आहे? अगदी बरोबर. कुठला आहे? येलो आहे. तर येलोवरती आपण काय करूया मुलांनो? टिक करूया. म्हणजेच आपण ह्या सुद्धा प्रश्नांचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे मुलांनो. पुढे बघूया मुलांनो. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे क्लॅप युअर हँड्स वेन यू आर. काय आहे मुलांनो प्रश्न? की क्लॅप युअर हँड्स वेन यू आर डॅश. इथे आपल्याला काय करायचं आहे? हे जे काही 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहे त्यापैकी एक आपल्याला काय करायचं आहे? निवडायचं आहे. अगदी योग्य उत्तर आपल्याला इथे द्यायचं आहे. बघा मुलांना, ऑप्शन वाचा काय आहेत ते. बघा, हॅपी फर्स्ट आहे हॅपी, सेकंड अँग्री, चौथं आहे तिसरं आहे सॅड आणि चौथं असं असणार आहे आपल्याला वरीड. सांगा पाहू मुलांनो, या 4 पैकी आपलं जे काही ऑप्शन आहे राईट ऑप्शन आपलं कुठलं असणार आहे? अगदी बरोबर. काय असणार आहे मुलांनो? हॅपी हे आन्सर असणार आहे. तर त्याचा कलर इथे आपल्याला कुठला दिसत आहे मुलांनो? हो, अगदी बरोबर. रेड कलर. आपण रेड टोपीवरती काय करायचं आहे मुलांनो? क्लिक करायचं आहे. आपला आन्सर कसा आहे? अगदी योग्य असा आहे. पुढे बघूया मुलांनो. इथे आपण काय केलेलं आहे? काही प्रश्नांच्या आधारे आपण इथे काय केलेलं आहे मुलांनो? हा जो गेम आहे हा कंप्लीट केलेला आहे. टोपी आणि माकडवाल्याचा जो काही मंकी आणि हा जो टोपीवाला आहे त्याचा आपण काय केलेलं आहे? इथे गेम घेतलेला आहे आणि त्या गेमच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे मुलांनो? तर सॉंग्स ऑफ हॅपीनेस ही जी कविता आहे, ती जी पोएम आहे ते आपण चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा मुलांना इथे प्रयत्न केलेला आहे. तर पुढे बघूया. बघा मुलांनो, जे सॉंग्स ऑफ हॅपीनेस आहे ते आपण अभ्यासली देखील, लर्नसुद्धा केली आहे, ॲक्टिव्हिटीसुद्धा घेतलेली आहे आणि गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण सॉंग्स ऑफ हॅपीनेस हे अभ्यासलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण अधिक आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढे बघा मुलांनो, आपण त्याबद्दल काय करूया? एक छोटीशी अशी काय करणार आहोत? टेस्ट देणार आहोत. बघूया आता आपण काय करूया? टेस्ट देऊया. कशाची? तर सॉंग्स ऑफ हॅपीनेस ह्याबद्दल आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे आपल्याला योग्य ते आन्सर द्यायचे आहेत मुलांनो. तर बघा मुलांनो, पहिला प्रश्न तुमचा काय असणार आहे इथे? तर पहिला प्रश्न तुमचा असणार आहे मुलांनो, क्लॅप युअर हँड्स वेन यू आर. काय आहे मुलांनो आपल्या इथे प्रश्न? क्लॅप युअर हँड्स वेन यू आर. आपल्याला इथे 4
ऑप्शन, 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. तर पहिला आपला आहे हॅपी, दुसरा आहे अँग्री, तिसरा आहे सॅड आणि चौथा आहे वरीड. तर सांगा पाहू मुलांनो, या 4 ऑप्शनपैकी आपलं योग्य जे उत्तर आहे ते काय असणार आहे मुलांनो? बघा, पुन्हा एकदा प्रश्न बघा. क्लॅप युअर हँड्स व्हेन यू आर. काय असणार आहे मुलांना? 4 पैकी तुमचं ऑप्शन काय असणार आहे? हॅपी, अँग्री, सॅड की वरीड? अगदी बरोबर. काय असणार आहे मुलांना? हॅपी असणार आहे. म्हणून आपण हॅपीवरती काय करूया? टिक करूया आणि पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. बघा, पुढचा प्रश्न आपला आहे सिंग युअर वे होम. काय असणार आहे मुलांना पुढचा प्रश्न? सिंग युअर वे होम, ड्राईव्ह द डॅश अवे. काय मुलांनो? सिंग युअर वे होम, ड्राईव्ह द डॅश अवे. आपल्याला इथे 4 ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत, ते आपण रीड करणार आहोत. फर्स्ट आहे शॅडो, सेकंड कॅट्स, थर्ड कार्स आणि फोर्थ आहे मुलांनो फिअर्स. तर मला सांगा मुलांनो, हे जे 4 आपले ऑप्शन आहेत त्यापैकी ह्या सेकंड जे आपल्याला क्वेश्चन केलेला आहे त्याचा आन्सर काय असणार आहे? बघा, सिंग युअर वे होम, ड्राईव्ह द डॅश अवे. काय असणार आहे मुलांना आपला आन्सर? शॅडोज. काय असणार आहे? शॅडोज. अगदी बरोबर. तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देखील कसं दिलेलं आहे? अगदी बरोबर दिलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न सुद्धा घेणार आहोत. बघूया पुढचा प्रश्न. बघा काय दिलेला आहे आपल्याला पुढचा प्रश्न. सिंग युअर वे होम ॲट द डॅश ऑफ द डे. काय आहे मुलांनो? सिंग युअर वे होम ॲट द डॅश ऑफ द डे. यालाही आपल्याला काय केलेलं आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन बघा मुलांनो, बिगिनिंग, सेकंड आहे एंड, थर्ड आहे मिडल आणि फोर्थ आहे आपला क्लोज. तर हे जे काही आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी आपला राईट जो आहे आन्सर तो कुठला असणार आहे? सिंग युअर वे होम ॲट द डॅश ऑफ द डे. कुठला असणार आहे मुलांनो? हां, अगदी बरोबर. कुठला असणार आहे? क्लोज. आपण काय करूया? क्लोजवरती टिक करूया. तर आपण आता काय करूया? पुढचा क्वेश्चन घेणार आहोत. बघा मुलांनो, फाइंड द ऑड वन आउट. आता ह्याच्यापैकी आपल्याला काय करायचं आहे? जो शब्दावलीमध्ये बसणार नाही असा जो वर्ड आहे तो आपल्याला शोधायचा आहे. बघा मुलांनो, कुठला? हॅपी, क्राय, स्माईल, लाफ. कुठला मुलांनो? हॅपी, क्राय, स्माईल, लाफ. तर कुठला असणार आहे मुलांनो? अगदी बरोबर, क्राय. आपण क्रायवरती काय केलेलं आहे? टिक केलेलं आहे. आता आपण काय करूया? पुढचा प्रश्न घेणार आहोत. बघा पुढे आपल्याला काय दिलेलं आहे? व्हॉट एल्स कॅन यू डू वेन यू आर हॅपी. कुठला प्रश्न आहे मुलांनो? बघा, व्हॉट एल्स कॅन यू डू वेन यू आर हॅपी. आपल्याला इथे 4 काय दिलेले आहेत मुलांनो? ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे फाईट, सेकंड आहे शाऊट, थर्ड आहे सिंग अँड डान्स आणि फोर्थ आहे मुलांनो क्राय. कुठला असणार आहे सांगा पाहू मुलांनो? हां सांगा तर. हां, अगदी बरोबर. कुठला असणार आहे मुलांनो? सिंग अँड डान्स हा असणार आहे. बघा मुलांनो, आता पुढचाही प्रश्न आपण अशाच पद्धतीने बघणार आहोत. कुठला असणार आहे तो? पुढे बघूया मुलांनो. बघा, इट विल डॅश युअर रोड. काय असणार आहे मुलांनो? इट विल डॅश युअर रोड. आपल्याला 4 इथे ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन बघा मुलांनो काय आहे? स्पॉइल, सेकंड आहे ब्रायटन, थर्ड आहे फ्लॅटन आणि फोर्थ आहे वायडन. तर सांगा पाहू मुलांनो, हे जे 4 ऑप्शन आहे त्यापैकी आपलं योग्य ऑप्शन, योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो? अगदी बरोबर. काय असणार आहे? ब्रायटन. तर ब्रायटन ह्याच्यावरती आपण क्लिक केलेलं आहे मुलांनो. तर बघा, आपण इथे सॉंग्स ऑफ हॅपीनेसचे काही क्वेश्चन सुद्धा घेतलेले आहे आणि त्याची जी उत्तरे आहेत, त्याचे जे काही ऑप्शन आपल्याला दिले होते त्या ऑप्शनमधून अगदी योग्य आन्सर तुम्ही मुलांनो दिलेला आहे. तर सॉंग्स ऑफ हॅपीनेस हे आपण ह्या प्रश्न उत्तरांच्या सहाय्याने सुद्धा काय केलेलं आहे? ही एक छोटीशी टेस्ट घेऊन सुद्धा तुम्ही अगदी याचे काय दिलेले आहेत? योग्य असे आन्सर दिलेले आहेत मुलांनो. बघा मुलांनो, सॉंग्स ऑफ हॅपीनेसचा आपण इथे काय केलेलं आहे? लर्न सुद्धा केलेलं आहे, स्पष्टीकरण आपण केलेले आहे, तसेच काही ॲक्टिव्हिटीज सुद्धा घेतलेल्या आहेत. गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे? सॉंग्स ऑफ हॅपीनेस समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यावरची छोटीशी आपण काय केलेले आहे मुलांनो? टेस्ट देखील घेतलेले आहेत. बघा, आता आपण काय करणार आहोत? तर आपण आता
क्वेश्चन अँड आन्सर हे सुद्धा घेणार आहोत. बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, वेन डू यू बिकम हॅपी. काय आहे मुलांनो इथे, वेन डू यू बिकम हॅपी. बघा याचा आन्सर काय आहे, याचा आन्सर असणार आहे मुलांनो, वेन आय गेट गुड मार्क्स इन माय एक्झाम. बघा ना, जेव्हा तुमचा रिझल्ट लागतो आणि तुम्हाला अपेक्षापेक्षा थोडेफार जर जास्त मार्क्स मिळाले तर तुम्ही कसे होता, अगदी आनंददायक होता, खूप असे तुम्ही हॅपी होता. कधी मुलांना जेव्हा तुमचा रिझल्ट अपेक्षापेक्षा म्हणजे जेवढा स्कोर तुम्ही केलेला आहे त्यापेक्षा जर जास्त रिझल्ट तुमचा लागला तेव्हा तुम्ही कसे होता, खूप आनंदामध्ये होता. नंतर बघा, वेन आय गेट टू एट आईस्क्रीम चॉकलेट्स. बघा ना, जेव्हा अचानक आपले पेरेंट्स आपल्याला आईस्क्रीम देतात, चॉकलेट्स देतात, तेव्हा आपण कसे होतो, खूप आनंदी होतो. ते बघितल्यानंतरच आपण खूप हॅपी होतो आणि आपल्याला आनंद होतो की आज मला काय मिळालेलं आहे, आईस्क्रीम मिळालेली आहे, चॉकलेट्स मिळालेलं आहे, किंवा मला काही स्वीट्स मिळालेलं आहे, किंवा एखादी छान अशी जो काही मोमेंट आहे तो घडलेला आहे, म्हणून आपण काय होतो, त्या ठिकाणी हॅपी होतो. आनंद आपल्याला त्या गोष्टींचा किंवा आपल्या मनासारख्या झालेल्या एखाद्या गोष्टीचा आनंद आपल्याला खूप होत असतो. पुढे बघूया, वेन माय मदर बिझी न्यू क्लोथ्स फॉर मी. बघा ना मुलांनो, जेव्हा आपल्याला नवीन कपडे आपले जे पेरेंट्स आहेत ते आपल्याला नवीन कपडे घेतात, किंवा आपली मम्मी जी आहे, आपली आई जी आहे ती काय करते, जेव्हा आपल्याला नवीन कपडे घेते तेव्हा सुद्धा आपण कसे होतो, हॅपी होतो. तेव्हाही आपल्याला खूप आनंद होतो की अरे आज ना मला माझ्या आवडीचे असे माझ्या आईने किंवा माझ्या मम्मीने काय केलेले आहे, कपडे घेऊन दिलेले आहेत. क्लोथ्स म्हणजे काय मुलांनो, तर क्लोथ म्हणजेच कपडे. तर आपल्या आईने आपल्याला आज न्यू असा ड्रेस आणलेला आहे म्हणून आपण तेव्हा देखील कसे होतो मुलांनो, तर तेव्हा देखील आपण खूप हॅपी होतो, खूप आपल्याला काय होत असतो, आनंद होत असतो मुलांनो. पुढचा प्रश्न बघूया. पुढे बघा मुलांनो, व्हॉट डू यू डू वेन यू आर हॅपी. काय सांगितलेलं आहे मुलांनो इथे, की व्हॉट डू यू डू वेन यू आर हॅपी. वी क्लॅप आवर हँड्स. बघा ना, जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा आपल्याकडनं काहीतरी मुवमेंट्स ज्या आहेत त्या आपोआप सहज घडत असतात. म्हणजेच आपण काय करत असतो, वी क्लॅप आवर हँड्स म्हणजेच आपण काय करत असतो, आपणच आपल्या हात जे आहे त्याने आपण काय करत असतो, टाळी वाजवत असतो, किंवा कुणाला टाळी आपण देत असतो किंवा कुणाची टाळी आपण घेत असतो. दोन्ही हात आपण मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या हाताला मारून आपण काय करत असतो, क्लॅप करत असतो, टाळ करत असतो. केव्हा मुलांनो, जेव्हा आपण खूप आनंदात असतो, एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी घडली मुलांनो, तर आपण काय करत असतो, तो जो मोमेंट आहे तो खूप सेलिब्रेट करत असतो, खूप आनंदात तो काय करत असतो, तो मोमेंट जो आहे तो आपण घालवत असतो. किंवा एखादी सहजच आपल्याकडनं काय घडत असते मुलांनो, कृती घडत असते. जसे की आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तर आपण जंप मारतो, डान्स करतो, गाणे गातो. म्हणजेच अचानकच आपल्याकडनं काय होत असतात मुलांनो, अगदी सहजरित्या आपल्याकडनं त्या गोष्टी ज्या आहेत त्या सहज घडत असतात. पुढचा प्रश्न बघूया. बघा मुलांनो, व्हॉट इज द पोएट टेलिंग अस टू डू वेन वी आर गोइंग बॅक होम. काय विचारलेलं आहे बघा मुलांनो, व्हॉट इज द पोएट टेलिंग अस टू डू वेन वी आर गोइंग बॅक होम. बघा ना, जेव्हा आपण घरी जायला निघतो तेव्हा आपण कसं असायला हवं. आपण जेव्हा पोएमचं स्पष्टीकरण घेत होतो तेव्हा देखील तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्या दिवसाचा जो काही शेवट आहे तो सुद्धा कसा असायला हवा मुलांनो, तर तो सुद्धा गोड असायला हवा. बघा याचा आन्सर काय दिलेला आहे. आधी आपण पुन्हा एकदा क्वेश्चन जो आहे तो समजून घेऊया. व्हॉट इज द पोएट टेलिंग अस टू डू वेन वी आर गोइंग बॅक होम. पोएट म्हणजे तो इथे आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा. आन्सर काय आहे, द पोएट इज टेलिंग अस टू सिंग ऑन द वे अँड बी हॅपी वेन वी आर गोइंग बॅक हो. बघा इथे जो कवी आहे तो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण जेव्हा घरच्या मार्गाने निघू, जेव्हा आपण घरी जायला निघू तेव्हा आपण कसं असायला हवं मुलांनो, तर तेव्हा आपण हॅपी असायला हवं. म्हणजेच आपल्या दिवसाची सुरुवात ही आपण आनंदानेच करायला हवी आणि दिवसाचा जो शेवट आहे तो सुद्धा आपण कशा करायला हवं मुलांनो, तर आनंदानेच करायला हवा. बघा मुलांनो, इथे आपण काही
क्वेश्चन आन्सर घेतले आणि त्या क्वेश्चन आन्सरच्या आधारे सुद्धा आपण काय केलेलं आहे, ही जी सॉंग्स ऑफ हॅपीनेस आहे, ही जी पोएम आहे ती समजण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर मुलांनो, आपण इथे काय केलेलं आहे की सॉंग्स ऑफ हॅपीनेस ही आपण लर्न केलेली आहे, तिच्या काही ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत, तसेच गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे, ही पोएम अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आपण छोटीशी टेस्ट देखील तिच्यामध्ये घेतलेली आहे आणि काही क्वेश्चन आन्सर घेऊन सुद्धा ती अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मुलांनो. तर नक्कीच सॉंग्स ऑफ हॅपीनेस ही जी पोएम आहे मुलांनो, ती तुम्हाला नक्कीच समजली असेल, आवडली असेल. तर मुलांनो, आपण पुढच्या लेसनमध्ये सुद्धा ह्याच आवडीने काय करणार आहोत, पुढच्या लेसनमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.